आलिया संसारा उठा वेग करा, आलिया संसारा उठा वेग करा, शरण जाऊ दारा पांडुरंगा, देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी समप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग. अक्षय तनुगात्र परम पवित्र, महासदपात्र बोल्होबा पुत्र, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय, ज्यांचं अतिशय दिव्य स्वरूपाचं जीवन आहे. जो काळ सर्वांना त्रास देतो त्या काळावरती ज्यांची सत्ता चालते, जगा काळ खाय आम्ही माथा दिला असा ज्यांचा अधिकार, असे असणारे जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये जो कोणी या मृत्यू लोकामध्ये जन्माला आला, यच्च यावत जड जीव, या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर प्रत्येक व्यक्ती हा मोहामध्ये गुंतलेला आहे. संसार म्हणजे मोह आहे. आणि या मोहाच्या अधीन झालेला जो जीव, त्या मोहातून बाहेर काढण्यासाठी एकमेव भगवंत सोडलं तर कोणीही त्याला बाहेर काढू शकत नाही. तुका म्हणे तुझं सोडविना एका चक्र पाणी. या भगवंताशिवाय आपल्याला या संसार रूपी पुरातून बाहेर काढणारं कोणीच नाही. म्हणून महाराज म्हणतात, आलिया संसारा उठा वेग करा. काय करायचं बाबांनो, या संसारामध्ये आपण आलेलो आहोत. कसे आलो बरं? आपल्या कर्मानुसार या ठिकाणी आपल्याला यावं लागतं. जे जे कर्म झाले ते ते भोगा आले, इथं आलो. मग आल्यानंतर या संसारात गुंतू नका. आलिया संसारा उठा. उठा म्हणजे कसं उठा बरं? जसं की सगळे वाट बघत राहतात, कीर्तन कधी संपत ना मी कधी उठतो, असं नाही उठणं. जसं की साधू संत म्हणतात, उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माचा. जन्माला यायचं मरायचं, जन्माला यायचं मरायचं, या शृंखलेतून जर आपल्याला बाहेर यायचं असेल ना, मग आलिया संसारा उठा वेग करा. वेग करा का बरं? तुकोबारायांचं प्रत्येक जे पद असतं ना अभंगातलं, ते अतिशय बहुमूल्य असतं. वेग पद आलेला आहे. वेग का बरं? कारण या मृत्यू लोकामध्ये मनुष्य देह आपण धारण केलेला आहे ना, आपल्याला आयुष्य मर्यादित आहे. युग परत्वे आपलं आयुष्य कमी कमी होत गेलेलं आहे. सत्ययुगामध्ये 1,00,000 वर्षाचं होतं, त्रेतायुगामध्ये 10,000 वर्षाचं होतं, द्वापार युगामध्ये 1000 वर्षाचं होतं, आणि आता या कलियुगामध्ये 100 वर्षाचं आयुष्य. म्हणून वेग करा. आणि वेग करान काय करायचं सांगितलं? शरण जाऊ दारा पांडुरंगा. हा विश्वाचा जो जनिता आहे, करतुम अकरतुम अन्यथा करतुम पंढरीश पांडुरंग परमात्म्याची जी शक्ती, त्याला शरण जा. म्हणजे भगवंताला आपलंस करून घ्या, आपुला तो एक हा. आणि भगवंताला शरण गेल्यानंतर तो आपलं सर्व मनोरथ पूर्ण करत असतो. आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. मग त्या पांडुरंगाला शरण गेल्यानंतर तो काहीच कमी पडू देणार नाही. मागे पुढे उभा राहे संभाळीत, कुठल्याही प्रकारचं संकट तुमच्यावरती येऊ देणार. पण काही साधक मंडळी म्हणतात, महाराज देवाचीच शरणागती का करायची? देवाकडंच का जायचं? आम्हाला देह कोणी दिलेला आहे? देह हे काळाचे धन कुबेराचे,
आम्हाला देह काळाने दिलेला आहे. वास्तविक पाहता भगवंताचंच एक रूप म्हणजे काळ आहे. त्याच भगवंताने काळाला बनवलेला आहे. भगवान परमात्म्याने या ठिकाणी सृष्टीची रचना करत असताना एकट्याला करमत नव्हतं, म्हणून हे सगळे भुवन बनवले, सर्वांना बनवलेला आहे. म्हणून काय करायचं, रात्रंदिवस त्याचं चिंतन करत राहा. देह हे काळाचे आणि योग्य काळात योग्य कर्म करा बाबांनो. काळाच्या तडाख्यामध्ये तुम्ही जन्माला आलेले आहात आणि तुमच्याकडं जो पैसा तुम्ही त्याला तुमचं तुमचं म्हणता ना, तो कोणाचा आहे पाटील? धन कुबेराचे. तो कुबेराचा आहे, आपल्यासाठी आपला नाही येतो. जी वस्तू आपली नाही तिच्यावरती जर आपण मालकी गाजवत असाल तर महाराज म्हणतात तुम्ही भ्रमात आहात. निमित्याचा धनी अगोदर देता देवविता नेता नेवविता. देणारा देखील हा भगवान परमात्माच आहे. लक्ष माझ्याकडे द्या तर समजेला. आपल्या खिशामध्ये जे पैसे येतात ते कोणी दिले आपल्याला? भगवंताच्याच कृपेनं आपल्याला प्राप्त झालेले आहे. का बरं? अन्न मान धन हेतू प्रारब्धाधीन. आपल्या प्रारब्धाने आपल्याला धन मिळत असतं. मग प्रारब्धाने मिळतंय म्हणून प्रयत्न करायचे नाही का? कधी कधी प्रारब्ध हे बलवान असतं आणि कधी कधी प्रयत्न बलवान असतो. आता शास्त्रामध्ये जर गेलं की त्याच्यामध्ये खूप किचकटपणा आहे. फक्त एवढं लक्षात राहू द्या की भगवंताने आम्हाला हे शरीर दिलेलं आहे. भगवान परमात्माच आम्हाला देणारा आहे. तसं जर नसतं तर बाळा दुधा कोण करते उत्पत्ती? जन्माला येण्याच्या अगोदर दुधाची उत्पत्ती कोणी केली? आईच्या स्तनामध्ये. मग भगवंत देणारा नाही का? देत सकळ जीवाचा करीतो सांभाळ तुझ मोकलील असा हा विश्वाचा जनिता आहे. देता देवविता नेता नेवविता. देणारा देखील भगवंत आहे आणि घेऊन जाणारा देखील कोण आहे? भगवंत आहे. कारण त्याच्या सत्तेमध्ये हे सगळं काही चालत असतं. आणि जे या ठिकाणी मंडपात बसलेले स्वतःला मालक समजत असतील, मी मालक आहे, ही संपत्ती माझी आहे, त्यांनी कान उघड ठेवून ऐका. निमित्याचा धनी केला असे प्राणी. निमित्त मात्र आपल्याला मालक केलेला आहे. आणि तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला. आणि तुकोबराय म्हणतात हा माझं माझं म्हणत म्हणत याचं आयुष्य काय झालं? व्यर्थ निघून जात असतं. हा झाला अभंगाचा सरळभाव. विठ्ठल या ठिकाणी साक्षात नाथांच्या पावन दरबारामध्ये ही सेवा करण्याचा योग आहे. सुंदर प्रकारचं या ठिकाणी आढाव परिवाराने हे नियोजन केलं. आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ सुंदर प्रकारचं हे नियोजन. वडिलांचा जीवनामध्ये खूप मोठा आधार असतो. कितीही वय होऊ द्या त्यांचं, पण जो आधार आहे तो पुन्हा नसतो. आई गेल्यानंतर मायेचा पाझर संपत असतो आणि आई ही आईच असते. मावशी कधी आई होऊ शकत नाही. आई ही आई असते. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. ऐशी कळवयासी जाती करी लाभावी न प्रीती. प्रेम करणारी आई आणि आधार देणारे वडील असतात. वडिलांच्या जाण्याने हे मोठं दुःख या परिवारावरती आहे. कैलासवासी भाऊसाहेब भिकाजी आढाव. आढाव मामांचा माझा खूप चांगला परिचय होता. मला असं वाटतं दशक्रियेची सेवा देखील माझ्याकडेच होती. ती पहा, सुंदर मामांचं जीवन. बाजारामध्ये मसाला वगैरे त्यांचा असायचा ना, आम्ही नेहमी आश्रमासाठी त्यांच्याकडूनच घेत असायचो. आणि अगदी विनोदी स्वभाव होता. सर्वांना खेळीमेळी वातावरणामध्ये हे जुने लोक खरंच जीवन जगले महाराज. कोणाच्या विषयी मनात द्वेष नाही, कोणाची निंदा नाही. आपलं आयुष्य आपण भगवंताच्या चिंतनामध्ये आपल्या कर्मामध्ये व्यतीत करायचं आणि चालत राहायचं, याला जीवन म्हणतात. असं जीवन हे जगलेले आहेत.
त्यांच्या पाठीमागं दुःखांकित परिवार मातोश्री इंद्रायणी भिकाजी आढाव, त्याचप्रमाणे श्रीमती पत्नी सुमनबाई भाऊसाहेब आढाव, 2 मुलं आहेत, गणेश भाऊ, महेश भाऊ, एक मुलगी जयश्री शंकर कदम. असा हा समस्त परिवार, आढाव परिवार जाण्याने हे मोठं दुःख आणि त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी हा सुंदर प्रकारच्या कार्यक्रमाचं इथं नियोजन, ज्यांची अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम आहे, आमचे गावकरी जगदीश भाऊ दादा. सुंदर सिस्टीम आहे. मी पहिलं विचारत असतो कोणाची सिस्टीम आहे, आणि जगदीश भाऊचं नाव सांगितलं की मी म्हणत असतो काहीच अडचण नाही आता. अगदी सुंदर. मला असं वाटतं पाचेगाव मध्ये सर्वांच्या घरी अगदी घरोबा त्यांचं सगळ्यांकडे जाणं येणं असतं. सुंदर स्वभाव आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आमचे सर्वच महाराज मंडळी, यामध्ये भातकुडगावचेच ना महाराज, काय महाराज, संतोष महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. अमोल महाराज आहे आमच्या परिचयाचे, तुम्हाला पहिल्यांदाच. त्याचप्रमाणे आपल्याच परिसराचं भूषण बाळासाहेब महाराज ते देखील इथं आहेत. आम्हाला शालेय शिक्षण घेत असताना 8वी पर्यंत मी आपल्या पाचेगावच्या हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलेलं आहे. तेव्हा शिकवण्यासाठी मराठी विषयाला आमचे गुरुवर्य मॅडम या ठिकाणी पाटील मॅडम देखील ऐकायला उपस्थित आहेत. गुरुवर्यांच्या समोर थोडासा आनंद वाटतो कीर्तन करायला आम्हाला. पहा, त्याचप्रमाणे हिंदी विषय अतिशय सुंदर शिकवायचे आमचे तुवर सर, ते देखील उपस्थित आहेत. ह्या मंडळींनी खरंच पूर्ण असं वाहून घेतलं होतं शिकवत असताना. त्यांची ती शिकवण्याची पद्धती खूप चांगली होती. ते त्यांचे घेतलेले तास आणखी देखील मला स्मरणात आहे, आठवत आहेत. पहा, सगळ्यांविषयी, मुलींविषयी फार प्रेम मॅडमचं. खूप काही अडचण असली की त्यांच्या ते दूर करायच्या. असे या ठिकाणी उपस्थित. त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्वच भजनी मंडळ, समस्त पाचेगाव भजनी मंडळ, आमच्या सोबत आलेले आमचे मृदुंगाचार्य कानिपनाथजी महाराज सुंदर कीर्तन देखील करतात. गौरव महाराज, आमचे पडवळ महाराज, डॉक्टर, सर्वच मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आता आपल्याकडे वेळ फार कमी आहे, 1 तास पण नाहीये. पहा, जेवढा वेळ पाटील, फार कमी वेळ आहे ना आपल्याकडे आता. पहा, पाटलांची मोठी तगमग असते. पहा, नेहमी अगदी खेळीमेळी वातावरणामध्ये आपण सेवा करणार आहोत. कैलासवासी भाऊसाहेब भाऊंना सद्गती भगवंत प्रदान करो. आणि आज या ठिकाणी जेव्हा जेव्हा मी विठ्ठल विठ्ठल भजन करेल तेव्हा आपण देखील टाळी वाजायची, भजन म्हणायचं. त्या योगाने आपल्या पुण्यातली थोडीशी शिदोरी त्यांना आपल्याला अर्पण करायची. विठ्ठल 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 कुंडली गवरधारी पंढरीनाथ भगवान की जय. सर्व जुने भजनी मंडळ इथं सर्व उपस्थित आहे. मोठा आनंद आहे. बाहेर कार्यक्रम करण्याचा नेहमी योग येतो. आपल्या परिसरात त्यांचं खूप मोठं कार्य आहे. या ठिकाणी उदयन दादा या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचे देखील धन्यवाद. विठ्ठल 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 आलिया संसारा उठा वेग करा. आलिया संसारा उठा वेग करा. शरण जा उदारा पांडुरंगा. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून यच्चयावत जड जीवाचा उद्धार ज्या तत्वात आहे, भगवत प्राप्तीमध्ये आहे, आणि ती भगवंताची प्राप्ती करण्यासाठी त्याची शरणांगती करणं हे महत्वाचं आहे. सुंदर प्रकारचं विवेचन या अभंगातून आपल्याला करतात. काय असतं, ज्यांच्या अंतःकरणामध्ये समोरच्याचं कल्याण व्हावं ही इच्छा असते,
जगाचं कल्याण व्हावं अशी इच्छा संतांच्या अंतःकरणामध्ये आहे. म्हणून संत हा वर्ग सगळ्यात विशेष. संतांना माहीत आहे या ठिकाणी हा जीव आपल्या कर्मानुसार आलेला आहे. कसा आलेला आहे? हा आपल्या कर्मानुसार आलेला आहे. मग या कर्मानुसार हा जीव या ठिकाणी कसा येतो तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. आपण आपलं जीवन जगत असताना कधी कधी आपल्याला असं वाटत राहतं, बाबा आमचे आजोबा परमार्थ करतात, आमचे वडील परमार्थ करत होते, आम्ही देखील परमार्थ करतो, तरी देखील आमच्या कुटुंबामध्ये नेहमी संकट येत राहतात. लक्ष द्या बरं का, नेहमी काही ना काही चालू असतं. मग हे कशामुळं होतं? आपण देवाकडं दोष वृत्तीने बघत असतो. कोणाकडं बघतो? देवाकडं. पण प्रथम एक गोष्ट आपण समजून घ्यायची, भगवान परमात्मा कोणाचं चांगलंही करत नाही आणि कोणाचं वाईटही करत नाही. कारण प्रत्येक मनुष्याचं जीवन हे आपल्या कर्मानुसार चालत असतं. कशानुसार चालतं? आता इथं आपण कसे आलात हे अगोदर सांगेल. सुरुवातीला जसं की मनुष्याचं जे शरीर आहे ना, हे शरीर भगवंताने विशेष बनवलंय. मनुष्याचा जो जीवात्मा असतो तो शरीर बदलत असतो. काय करतो तो? एक शरीरामध्ये राहत नाही. जसं की या ठिकाणी येण्याचं मुख्य मुद्दा तुम्हाला मी सांगेल. इथं कसा आला हा? सुरुवातीला पहिली गोष्ट, आता माझं हे शरीर आहे, मग या शरीराकडून जे जे काही कर्म घडतं, एक घडत असतं शुभ कर्म आणि एक घडत असतं अशुभ कर्म. जसं की आपण एखाद्याला मदत केली ते झालं शुभ कर्म, आणि शुभ कर्मापासून जे फळ मिळत असतं त्याला म्हणतात पुण्य. काय मिळतं? एखाद्याचं चांगलं केलं की आपल्याला काय मिळतं? पुण्य मिळत असतं. आणि एखाद्याचं वाईट केलं किंवा एखाद्याची निंदा केली, त्याची निंदा केल्यानंतर त्या ठिकाणी पाप तयार होत असतं. पहा, एका बाजूला पुण्य बनलेलं आहे आणि एका बाजूला पाप बनलेलं आहे. मग आता भगवान परमात्मा काय करतो लक्षात घ्या. ते पुण्य तयार झालं ते भोगण्यासाठी देखील आपल्याला शरीरच धारण करावं लागतं. मग शरीर कोणतं मिळतं बरं? ज्या क्वालिटीचं त्याचं पुण्य असेल ते त्याला शरीर मिळतं. आणि एखाद्याने ज्या पद्धतीचं पाप केलेलं असेल, मग अधम योनीमध्ये त्याला ते शरीर मिळत असतं. कशासाठी बरं? ते पाप भोगण्यासाठी. मग तुम्ही विचार करा, आपण जीवन जगत असताना पुण्यही करतो आणि पापही करतो, आणि त्या योगाने आपल्याला शरीर मिळत असतं. लक्षात घ्या बरं का. पण काय होतं, हे शरीर जेव्हा भगवंताने आपल्याला बहाल केलं, देत असताना हे शरीर आपल्याला देवाने देन स्वरूपामध्ये दिलेले आहे. दिले इंद्रिय हातपाय भगवंताने दिलं ना. देवे दिला देह भजना गोमटा, दिलंय आपल्याला भगवंताने. या ठिकाणी राहायला जागा दिली, आणि पाचीच्या दिवशी बरोबर आपल्या खांद्यावरती चित्रगुप्ताचे दूत येऊन बसतात आणि बसतात. कशासाठी बरं? आपण जे जे कर्म करतो त्याची लिखापडी त्यांच्याकडं आहे. आपण कितीही कसंही राहा, पण स्वतःच्या छातीवरती हात ठेवून सांगता आलं पाहिजे मी प्रामाणिक आहे, आणि आतून आवाज पण आला पाहिजे मी. असं ज्याचं जीवन असेल त्याला कुठेही हात जोडायची गरज नाही. त्याचं जीवन धन्य झालं. कारण चित्रगुप्ताकडे लिखाणाचं काम आहे. मग तो व्यक्ती कसा आहे हे बघितलं जात नाही, त्याचं कर्म कसं आहे ते बघितलं जात असतं. जे जे कर्म झाले ते ते कर्मानुसार इथं यावं लागतं, हे विसरू नका. मग तद्वत आपलं आयुष्य याने संसारामध्ये व्यतीत केलं. आयुष्याचा भानू मावळलेला आहे. परिणाम मरण कालखंड जवळ आल्यानंतर शास्त्र सांगतं, मनुष्य शरीरातला जो जीवात्मा असतो ना,
हा जीवात्मा एका वर्षापर्यंत नवीन शरीर धारण करत नाही. आपण स्वतःला खूप शहाणे समजतो. आताच आपल्याला जे प्राप्त आहे ना, याच्यात फुगायचं काम नाही. हे आयुष्य असं निघून चाललंय आपलं. मला आठवतंय मामांच्या दशक्रिया आता नदीमध्ये मी केला होता. आलंय वर्ष श्राद्ध. असे दिवस निघून जातात. आपण काळाच्या तोंडात आहोत. काळ रोज खातोय आपल्याला. म्हणून रोज देवाला आठवायचं, देवाला विसरायचं नाही. पण काय झालं, आता देह पडत आहे, परंतु अगोदर त्या शरीरातील चित्रगुप्तांना खाली उतरवलं जातं, बाजूला काढलं जातं. कशासाठी? त्यांच्याकडं कर्माचा लेखाजोखा आहे आपला. आणि बरोबर जीवात्मा तदनंतर मुखारविंदे डोळ्यारविंदे तो बाहेर येत असतो. जीवात्मा देखील बाहेर आला. खाली जे पडलेलं आहे त्याला काय म्हणायचं? प्रेत मढ. जे जिथून तयार झालं होतं ते तिथं जात असतं, परत ते खाली पडलेलं आहे. पहा, आता हा बाहेर आला. या ठिकाणी चित्रगुप्ताला आणि जीवात्म्याला घेऊन यमदूत यमनगरीमध्ये जात असतात. आणि तिथं गेल्यानंतर याची नोंद केली जाते. चित्रगुप्तांना तिथं ठेवलं जातं आणि या जीवात्म्याला खाली सोडलेलं असतं. लक्षात घ्या बरं का. मग हा जीवात्मा 6 तासामध्ये त्या प्रेताच्या जवळ पुन्हा येत असतो खाली. कशासाठी बरं? तो तुमच्यासाठी येत नाही. त्याच्या कवटीच्या अंतर्गत धनंजय नावाचं तत्व राहतं, त्याच्यासाठी तो खाली आलेला असतो. आपल्यासाठी येत नाही. हा धनंजय कसा ओळखायचा? जसं की हा धनंजय तेजाचं प्रतीक आहे. तो काय करतो? आपलं तेज त्या शरीरावरती फेकत राहतो आणि परिणामी प्रेत अतिशय तेजस्वी दिसतं. ही शक्ती धनंजयाची आहे. तो अंतर्गत आहे ना. मग हा धनंजय कवटी फुटेपर्यंत बाहेर येत नाही, म्हणून आपल्याला सूतक पडत नाही. अग्नी लावून जोपर्यंत अग्नी लावत नाही तोपर्यंत सूतक नाही महाराज. हे शास्त्र गणित आहे. आणि बरोबर तो जीवात्मा त्या ठिकाणी खाली येत असतो. आता बऱ्याच वेळा तुम्ही माझ्याकडून ऐकलं असेल त्याचं रक्षण कसं करायचं. आता मी परत सांगणार नाहीये, मला पुढचा विषय सांगायचा. परंतु शास्त्राने सांगितलं ना, मांडी द्या, मांडी आम्ही द्यायची. शास्त्राने सांगितलं ना, उत्तर दक्षिण झोपवा, आम्ही झोपवायचं. कारण शास्त्रामध्ये सर्व लिखापडीचं गणित असतं. पहा. आणि तदनंतर आता हा जीवात्मा वर्षभरापर्यंत आपल्या त्या परिवाराच्या अन्न सामुग्रीवरती राहत असतो. म्हणून वर्ष श्राद्धापर्यंत त्या घरातील लोकांनी त्या जीवात्म्याशी एकनिष्ठ राहायचं, त्याला विसरायचं नाही. मग आता मनुष्याचं शरीर किती वेळा बदलतं? शरीर हे 3 वेळेस बदलत असतं. लक्षात घ्या. पहिल्यांदी कधी बदलतं? जेव्हा जीवात्मा या शरीरातून बाहेर पडला. बाहेर पडल्यानंतर खाली प्रेत राहिलं आणि जीवात्मा आता त्याला नवीन शरीर हवं असतं आणि ते शरीर देण्याचं काम आहे दशक्रियेच्या दिवशी. कधी दिलं जातं ते? आपल्याकडं दावभा म्हणतात ना. दावभा म्हणजे काय? दश म्हणजे हे 10 इंद्रिय यांची क्रिया, त्याचा विधी, याचं नाव दशक्रिया विधी. आणि अगदी बरोबर त्या ठिकाणी काय काय लागतं? पवित्र गंगा लागते, भगवान शंकराचं त्या ठिकाणी स्थान लागतं आणि सुंदर त्या ठिकाणी विधी आपण करत राहतो. ब्राह्मण देवा म्हणतात प्राणाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, समानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. आणि अगदी त्याच ठिकाणी यमदूत बरोबर 28 हातावरती पिंडज नावाचं शरीर घेऊन आलेले असतात तिथंच. आणि या ठिकाणी विधी संपन्न होत आहे. काकस्पर्श झाला रे झाला की पिंडज नावाचा देह वरून खाली ढकलवला जातो आणि हा जीवात्मा त्याला परिधान करतो. तेव्हा म्हणायचं दुसरं शरीर मिळालं. पहा बरं का, ते पण आपलं कर्म भोगण्यासाठीच दिलेलं आहे. मग झालंय, दावभा संपन्न झाला. मग या जीवात्म्याला लागणारी सामग्री, त्याला जेवायला लागतं ना, हे कोणी द्यायचं? शास्त्राने सांगितलं त्याचा 13वा चांगला करा. 13वा का बरं? या शरीरावरती 16 संस्कार करतात. किती संस्कार करतात? 16.
पहिला संस्कार जेव्हा मुलगा जन्माला येतो, आल्यानंतर आपल्या गावातील ग्रामदैवताला म्हणजे मारुतीरायाचं दर्शन घडवलं की पहिला पूर्ण होतो. दुसरा संस्कार जेव्हा एखादा उपवर झालेला आहे, अगोदर ब्रह्मचारी आश्रमातून त्याला गृहस्थ आश्रमात जायचंय, मग नवरदेव अगोदर कुठं असतो दादा? मारुतीरायाच्या मंदिरात. मग कुठं? मंडप मध्ये. का बरं? कारण मारुतीरायाचं दर्शन घेतलं नाही तर ते लग्नच मान्य नाही महाराज. म्हणून मारुतीरायाच्या मंदिरात तो दुसरा संस्कार तिथं पूर्ण होत असतो. आणि जेव्हा व्यक्ती आपलं शरीर टाकतो, शरीर पडल्यानंतर हा जीवात्मा जात असताना मारुतीरायाचं दर्शन घेत असतो शेवटचं. म्हणून मारुतीरायाच्या समोरून नेण्याची पद्धती होती पहा. म्हणून मारुतीरायाचं दर्शन झालं. आता 3 संस्कार पूर्ण झाले. खाली किती राहिले? 16तून 3 गेले, म्हणून 13 दिवसांनी येतो 13वा. असं हे शास्त्राचं गणित आहे पहा. आणि अगदी बरोबर 13व्याचा दिवस आला रे आला. या जीवात्म्याला आता घेऊन जात असतात यमनगरीकडं. पण नेत असताना शास्त्राने सांगितलं त्या घरातली माया पहिली कमी करा. आणि ती माया लेकींना जास्त असते, बहिणींना असते, माम्यांना आत्यांना पहिलं डामटून देतात. घरी थांबायचं. 13व्याच्या दिवशी पाहुण्यांना थांबवलं जात. कशासाठी? ही माया पहिली घरातली कमी केली जात असते. माया ही आपल्याला सोडत नाही. मग आता हा प्रवासाला निघाला. पण शास्त्राचं गणित आहे की कधी कधी काय होऊ शकतं, एखादा महिना आला पण आपल्याला सुतक पडलेला असेल. मग महिना कधी घालायचा सुतक पडल्यावरती? मग आपण काय करतो, 13वा झाला की दुसऱ्या दिवशी घालतो पहा. पण त्या दिवशी त्या जीवात्म्याला लागणारा आहार हा आपण 13व्याच्या दिवशीच दिलेला असतो. कसा बरं? 13व्याच्या दिवशी जेव्हा आपण 13 उपवास करू बसवतो का तिथं, तेव्हाच त्या तिथीचं ताट तिथं तयार केलेलं आहे. आणि ते बरोबर त्या ठिकाणी त्याला काय होत असतं? पोहोच होत असतं. तुम्ही म्हणता ना आज आजोबा उपाशी राहिले, ते उपाशी राहत नाही. ही शास्त्राने अगोदर व्यवस्था करून घेतली आपल्याकडून पहा. मग असं करत त्या व्यक्तीला कर्मानुसार घेऊन जातात. मग जात असताना प्रत्येक महिन्याला एक दान सांगितलेलं आहे. जसं की आपण प्रवासाला निघाल्यानंतर अंगावरचे कपडे पाहतो की नाही, म्हणून पहिलं दान येतं वस्त्रदान. कधी कधी सुलाढ्य नावाच्या नगरीतून चालावं लागतं, पायामध्ये सुळ घुसतात. म्हणून शास्त्राने काय सांगितलं? जोडे दान करा, चपला दान करायच्या. 6व्या महिन्यामध्ये वैतरणी नदी त्रास देत असते, त्या ठिकाणी गावरान गाईचं दान सांगितलेलं. हे सगळं शास्त्र आहे आपलं पहा. शास्त्र अतिशय बलवान असतं. आणि तद्वत या जीवात्म्याला 11.5 महिन्यापर्यंत चालवतात. आणि 11.5 महिने पूर्ण झाले की बरोबर यमनगरीच्या दारात नेऊन याला उभं करतात. पण चालत असताना खूप त्याला त्रास होतो. आणि त्रास सुरू झाला की तो म्हणत असतो, मी पुण्य केलं नाही, मी असं केलं नाही, तसं केलं नाही, बोलत राहतो तो. म्हणून जाग व्हा आणि परमार्थ करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि बरोबर आजचा जो दिवस आहे वर्ष श्राद्धाचा, लक्षात घ्या बरं का. वर्ष श्राद्ध का करायचं? अगदी वर्ष श्राद्धाचा हा पवित्र पावन दिवस, हा दिवस म्हणजे शरीर बदलायचा दिवस आहे. कशाचा दिवस आहे? पिंडज नावाचं जे शरीर त्याला दिलेलं होतं का 10व्याच्या दिवशी, ते आज टाकून द्यायचंय आम्हाला. ते काय करायचंय? आज टाकून द्यायचं आहे. पण बरोबर वर्ष श्राद्धाच्या 15 दिवस अगोदर याला चित्रगुप्ताच्या कक्षेत नेतात, तिथं नेतात. मग तिथं नेल्यानंतर ज्यांनी लिहून ठेवलेलं आहे का, चित्रगुप्तांनी लेखीपडी केलेली आहे ना सगळे, ते हजर असतात तिथं. महाराज घेतलंय आता समोर. आणि आता समोर घेतल्यानंतर त्याचा लेखाजोखा तयार असतो. चित्रगुप्ताचे दूत या शरीरावरती 5 श्रवणदेव राहतात. 5 श्रवणदेव पंच इंद्रियांच्या ठिकाणी. हे 5 जण, हे चित्रगुप्ताचे 2 दूत, हे 7 लोकांची साक्ष असते. आणि स्वतः चित्रगुप्त हा वकील असतो महाराज. आणि अशा पद्धतीनं आजच्या दिवशी तिथं हजर केलं जातं. पण शास्त्राने सांगितलं, ज्याने
या ठिकाणी राहत असताना कुठल्याही देवाला आपलंसं करू द्या. कारण भगवंताने सांगितलेलं आहे ना, आवजानंती मामूढा, कुठल्याही देवाला भजा पण तो देव कोण आहे? मीच आहे. हे समजत नाही अर्जुना लोकाला. जाऊ द्या, एखाद्या देवाला भजला ना ते फळ देणारा पण मीच आहे ना. मग तद्वद मग कुठल्याही देवाचं त्याला भजन करू द्या. यमराजाच्या समोर जेव्हा त्याला सादर केलं जातं, म्हणजे आजच्या दिवशी मामा यमराजाच्या समोर आहेत, तोपर्यंत यमराज दिसत नाही. आणि आजचा दिवस आला की आता शरीर बदलायचं आहे. जे पिंडज नावाचं शरीर दिलं होतं का ते टाकून द्यायचंय आता. पण इथं काही खुणा सांगितल्या शास्त्राने. त्यातली पहिली खूण सांगितली, मनुष्याने ज्या देवाचं आयुष्यभर भजन केलेलं असतं तो देव त्याला समोर दिसतो. मग मला सांगा, आपल्या आवडता देव दिसल्यावरती भीती वाटेल का? मग त्या व्यक्तीला भीती वाटत नाही, परंतु यमराजाच्या लक्षात येतं हे गिऱ्हाईक आपलं नाही. आणि मग त्या ठिकाणी चित्रगुप्ताला समोर घेतलं जातं. असं माप लावलेलं असतं समोर. जेवढं त्याचं पुण्य असेल, पुण्याचं पारडं टेकलेलं आहे, पापाचं पारडं वरती, काय जास्त आहे? पुण्याचं पारडं टेकलेलं आहे, पापाचं वरती, काय जास्त आहे? पुण्य जास्त आहे ना. मग त्याचं पुण्याचं पारडं जर टेकलेलं असेल ना, पुण्य जास्त असेल, मग बघितलं जातं याला कुठं पाठवायचं. त्याचं पण गणित सांगेल तुम्हाला. आपल्या नावापुढं कैलासवासी कधी लिहायचं, स्वर्गवासी कधी लिहायचं आणि वैकुंठवासी कधी लिहायचं. ज्या व्यक्तीने आयुष्यभर भगवान शंकराची उपासना केलेली आहे, कोणाची? भगवान शिवजींची. आणि जेव्हा यमराजा न दिसता त्याला कोण दिसले? भगवान शंकरजी दिसले. मग म्हणायचं हा भगवान शंकरांचा उपासक आहे. आणि अशा व्यक्तीला पाठवलं जातं कैलासामध्ये, म्हणून कैलासवासी त्याच्या नावापुढे येतं. पहा, जो भगवान विठ्ठलाचा उपासक आहे, जो विष्णूचा उपासक आहे, भगवान विठ्ठलाच्या नावाने ज्याने व्रत उपवास केलेले असतात ना, मग अशा व्यक्तीला बरोबर वैकुंठवासी लिहिलं जातं. म्हणून हरिभक्तीपरायण गेले की काय लिहितात त्यांच्या पुढं? वैकुंठवासी लिहितात. पहा, आणि अगदी सांसारिक जीवांच्या पुढं सर्रास लिहितात स्वर्गवासी, स्वर्गवासी, स्वर्गवासी. का लिहितात सांगतो. कारण सांसारिक जीव एवढा हुशार आहे महाराज, कुठलंही कर्म करत असताना काय मिळेल याची अपेक्षा करतो. कुठलंही घ्या, मंदिरात बोर जर घ्यायचा असेल ना, थेट देवगड पासून जेवढे देव दिसतील सगळ्याला पाणी घालत येतो महाराज. कशासाठी? सगळ्याच्या डोक्यावरती बोजा. आणि लागलं नाही तर काय खरंय देवाचं. सकाळी पहाटेच उठून गेलो होतो, थेट देवगड बसून पाणी घालत आलो, पण टिपका नाही लागलं. आणि लागलं तर आमच्या मनगटात होतं म्हणून करून दाखिला आम्ही. हे असं आहे महाराज. म्हणून भगवत प्राप्ती आपल्याला का होत नाही? जे सकाम उपासक असतात का, सकाम उपासक कोणाला म्हणायचं? पूर्वीच्या काळी जे मंडळी होते का, यज्ञाधिक कर्म करायचे आणि स्वर्गात जायचे. म्हणून हे सकाम जे भक्त असतात त्यांच्या पुढे स्वर्गवासी लिहायचं असतं. समजलं का तुम्हाला? मग तेव्हा ते स्वर्गवासी तिथं येत असतं. परंतु जीवात्म्याला सादर केलेला आहे यमराजाच्या समोर, त्याचा लेखाजोखा समोर घेतलेला आहे. जेवढं त्याचं पुण्य असेल तेवढ्याच दिवस त्याला स्वर्गात, वैकुंठात आणि कैलासात राहायला भेटतं. पुण्याची पावटी सरे सवे, इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागती माघारी, तो इथंच येतो. हे झालं एक गणित. त्याच्या स्मरणार्थ तुम्ही जे जे काही दान धर्म केलं का, ते आजच्या दिवसापर्यंत त्याला पोहोचवत असतं. पहा, आणि तदनंतर आता समोर घेतलेला आहे. यमराजाची नजर पडल्यानंतर तो देह जळून जातो, खाली पडतो. दहाव्याचं जे शरीर होतं का ते पडून जातं. आणि यमराज त्याला दिव्य शरीर देत असतो त्या लोकातलं. हे झालं पुण्यवंताचं. पण या पुण्यवंताचं पाप पुण्य खर्चून 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 कमीच होणार आहे ना. मग काय होतं, एक वेळ अशी ती पुन्हा त्याचं पुन्हा पाप पुण्य काय होतं? समान होतं. होता पाप पुण्य समान अप्राप्य मनुष्य देह. आणि त्याचं पाप पुण्य समान झालेला आहे. तो जीवात्मा आता भगवान विष्णूंच्या समोर मी ठेवलाय. एवढंच लक्षात ठेवा. आता पहा, आता मला विषय पुन्हा बदलायचा आहे. हे झालं
एखाद्या व्यक्तीने पुण्य केलं त्याचा प्रवास मी तुम्हाला सांगितला. आता एका व्यक्तीने कधी कोणाशी नीट वागलाच नाही, त्याने रात्रंदिवस काय केलं? पाप केलं. पापी मनुष्य आजच्या दिवशी त्याला समोर घेतल्यानंतर पहिली भीती यमराजाचीच वाटते. पहिली भीती कोणाची वाटते? यमराजाची. आणि यमराजाच्या लक्षात येतं हे गिऱ्हाईक कोणाचं आहे? आपला आहे. आणि त्याच्यासाठी 84 लाख नरक हे तिथं बनवलेली. त्यामध्ये मुख्य 28 नरक मुख्य सांगितले. मग पहिला नरक कुंभीपाक, शतावधी श्वान, सुकरमुख, सर्पा. सांगू वर्णन काय काय त्याच्यामध्ये. मद्यपान पिणारे, कोणाला कधी न मानणारे यांना कुंभीपाक नावाच्या नरकात. कुंभीपाक काय सर्वसामान्य धरू नका, तो काय गुलाबजांबूचा पाक नाही महाराज. ज्वलंत ज्वालारस असा उकळत असतो. याचे पाय बांधतात आणि उलट्या सोडतात त्याच्यात. किती दिवस बरं? 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, कितीतरी कल्प. मी वर्षात गणित केलेलं आहे, तुम्हाला सांगेल. 17,60,00,000 वर्ष त्याच्यात टाकतात कुंभीपाकात. बघा काय करायचं. 1 दिवस पाप करायचं, मग ते रविवार मंगळवार काळ्या पिशे आणायचे बंद करा. विठ्ठल त्याला असं समोर घेतलं जातं महाराज, जसं की ज्याने भगवंताची उपासना केलेली होती त्याला देव किती सुंदर दिसला. ज्याने कधी परमार्थ माहीत नाही, जे करतात त्यांचे पाय वाढतात पाठीमागे. आशांसाठी कुंभीपाक. पुढचा नरक आहे सर्पा. सर्पा म्हणजे जे साप मारतात का त्यांच्यासाठी तो पहा. सगळ्यात वाईट सर्प मारणं. सर्पाला कधीच मारायचं. सर्प कोणाच्या डोक्यावरती आहे? आपण कोणाच्या डोक्यावरती आहे? कोणाच्या? शेषनारायणाच्या डोक्यावरती पृथ्वी नाही का? आपल्याला डोक्यावरती कोणी घेतलं? ज्याने डोक्यावरती घेतलं त्याच्या पिलाला मारायचं का? ज्याने त्याने ठरवा बा. आपण तर काही मारत नाही पहा. सांगत नाही, दिसला तरी सांगत नाही एखाद्याला. काही मंडळीला खूप शोक असतो मारण्याचा. सर्पा नरक अतिशय घातकी. याला वरून सोडतात, त्या सर्पांमध्ये ते मस्त आनंद घेतात ते सर्प त्याचा. म्हणून सर्प मारू नका, प्रेम करा सर्वावरती. शाळेमध्ये प्रार्थना नव्हती का? खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. आपण तसंच जीवन जगलं पाहिजे. ठीक आहे. मग त्याचा प्रवास होत असताना जसा की पुण्यवंत स्वर्गामध्ये गेला होता, वैकुंठामध्ये गेला होता, कैलासामध्ये गेला होता. पुण्य कमी कमी झालं तो पुन्हा कुठं आला? इथं आला. पण कोणाच्या घरात आला ते सांगायचंय थोडं पुढं आता पहा. आणि ज्याने पाप केले होते का असा व्यक्ती अगोदर 28 प्रकारच्या नरकांमध्ये फिरवलं जातं त्याला. त्यातला शतावधी श्वान नावाचा नरक सांगतो. पहिलं तप्त तेला माझी न्हाणी ती. लाल बुंद तापलेल्या तेलामध्ये त्याला न्हाणवतात अगोदर. तलवारी अशा लाल बुंद तापवलेल्या असतात, अंगाचे कातडे काढतात त्याच्या. मारिती तोडीती झोडीती निष्ठुर. मारिती तोडीती झोडीती निष्ठुर. यमाचे किंकर बहुसाल. मारिती तोडीती झोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसार. ते काय तिथं लाड करत. तिथं काय टेबल नाही खालून वरून पैसे द्यायला महाराज. तिथं सुट्टी होत नाही. मग तिथं मारलं जातं त्याला. मारल्यानंतर काहीस काय होत असतं? पाप हे भोगून भोगून कमी होत असतं. तुका म्हणे पापी इति. रोग झाला म्हणून घाबरायचं काम नाही, म्हणायचं आपलं पाप कमी होऊ राहिलंय पहा. चांगली गोष्ट आहे रोग होणं पहा. मग बरोबर दुःख भोगून भोगून तो पाप कमी करतो. लक्षात घ्या, माझ्याकडे लक्ष द्या. तदनंतर भगवंत त्याचाही जीवात्मा आता काहीस पाप भोगून भोगून त्याने कमी केलं. त्याचंही पाप पुण्य समान होणार आहे. झालेलं नाही हा, थोडस शिल्लक आहे. मग त्याच्यासाठी पहिली खाणी सांगितलेली आहे उद्भिज नावाची. उद्भिज नावाच्या खाणीमध्ये 21 लाख योन्या आहेत पहा. मग सगळ्या प्रकारचे वृक्ष तोच जीवात्मा बनतो ज्याने
रविवारी मंगळवारी इतर दिवशी पिशव्या वाहिल्या. काय बनलाय आता तो वृक्ष सगळ्या प्रकारचे, आणि एक एक येऊन कोटी कोटी फेराय तिथं. पण तदनंतर वृक्षाची एकदा की खाणी त्याने पूर्ण पास केली की नंतर त्याला टाकलं जातं स्वेदज नावाच्या खाणीमध्ये. म्हणजे उवा, पिसा, लिखा, मावे जे असतात का सगळे याच्यावरती झाडांवरचे, हे देखील तोच जीवात्मा बनत असतो, विसरू नका. तिथं देखील त्याला फेरा करावा लागतो. स्वेदज नावाची खाणी पूर्ण झाली की त्याच्यासाठी अंडज नावाची खाणी आहे. म्हणजे अंड्यापासून तयार होणारे सगळे जीव कोण आहे बरं? आपणच आहोत ना. सर्व प्रकारच्या त्या देखील योन्यांमध्ये त्याला फिरवलं जात असतं. आणि तदनंतर जारज नावाच्या खाणीत हा जीव जन्माला येत असतो. सगळ्या प्रकारचे हिंस्र प्राणी तो बनतो, पाळीव प्राणी तो बनतो. आणि तेव्हा त्याचंही पाप पुण्य समान झालेलं असतं. तो भगवान विष्णूंच्या समोर आलाय. ठिकाणी जो पहिला भक्त सांगितला होता का मी, तो जो स्वर्गाधिक भोग ज्याने भोगलेले आहेत, आणि तो कुठं जन्माला येतो? पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास. आणि मग तिथं जन्माला गेला की ज्या सुखा कारणे देव, मग देव तिथं जाईल त्याच्यासाठी. पहा, पण अगोदर अगदी बरोबर आता जन्माला घालायचंय, अजून घातलं नाही बरं का. जीवात्मे दोन्ही समोरच आहे. मग शरीर कसं जन्माला येतं सांगून ठेवतो आता तुम्हाला. आमचं समजायला फार लक्ष द्यावं लागतं बरं का. मला सासा सुनाच्या गप्पा नाही येत सांगता. पहिली गोष्ट, 12, 13, 14 वर्ष जे शिकलो ते सांगितलं पाहिजे ना. नाही तर सासा सुनाच्या गप्पा तर रोजच चालू आहे ना घरात तुमच्या. पहा, लक्षात घ्या, इथं मनुष्य कसा जन्माला येतो हे आलिया पदावरती सांगतोय मी तुम्हाला, कसे आलात. आता समोर काय आहे, अनेक प्रकारचे जन या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतात. आता एक वारकरी कुटुंबातील एक विवाह झालेला आहे. त्या ठिकाणी त्या माऊलीच्या कुशीमध्ये देखील गर्भधारणा होत आहे. इतर सर्वत्र गर्भधारणा होत आहे. आता कोणत्या जीवात्म्याला कोणत्या शरीरामध्ये टाकायचं हे भगवंताच्या हातात आहे. आता बघितलं जातं, ज्या व्यक्तीने पूर्व आयुष्यामध्ये 40 वर्ष खर्च केलेला आहे, ज्याचं 60 वर्षाचं आयुष्य शिल्लक असतं ना, मग अशा व्यक्तीला समोरचा जो गर्भ 60च वर्ष जगणार आहे त्याच्यात टाकलं जातं. आपण म्हणतो देवाने अन्याय केला, त्यांना कशाचंच व्यसन नव्हतं, 60च वर्षात गेले महाराज, त्याच गर्भात त्याला टाकलं जातं. कर्म तेवढं शिल्लक होतं त्याचं. एखाद्याचं कर्म जे बाल्यावस्थेत जातात का मुलं, मी तर म्हणल तो जीवात्मा पूर्वजन्मातला योगीच असावा. थोडस कर्म शिल्लक राहिलं होतं म्हणून त्याला मृत्यू लोकात पुन्हा यावं, आणि त्याच घटिकेला परत देह टाकून निजधामाला जात असतो. समजतंय ना तुम्हाला? कर्माची गती किती गहन आहे, किती गहन आहे ती गती. जेवढं कर्म असतं का तेवढ्याच दिवसापुरतं आयुष्य मिळत असतं. पण आपण वेडे लोक, मी वाऱ्या करतो माझ्या पत्नीचं आयुष्य वाढावं असं आपल्याला, अरे ते शक्यच नाहीये. आपलं आयुष्य आपल्याला वाढवता येत नाही, कमी पण करता येत नाही. जेवढं आहे तेवढं भोगता. एखादा मला म्हणत असतो महाराज आशीर्वाद दे, मी त्याला म्हणत असतो बाबा तू मरूस तर जागणार आहे, घाबरूच नको. जोपर्यंत मरत नाही ना तोपर्यंत तू जागणार आहे, हाच आशीर्वाद देत असतो मी त्याला. तद्वत अगदी आपण जन्माला घालण्याच्या अगोदर त्या गर्भातलं ते बरोबर आपलं रूप म्हणजे आपलं कर्माचं शरीर तयार झालेलं असतं. जसं की आता एखाद्या वारकऱ्याच्या घरामध्ये गर्भधारणा होत आहे ना, मग जो स्वर्गातून आलेला जीवात्मा आहे का तो तिथं टाकला जातो, आणि मग त्या कुळात जन्माला आला की लगेच परमार्थाला लागतो. समजलं का? ज्याने नरकातून प्रवास केलेला असतो ना, असा जीवात्मा अशा कुळात जातो की जिथं ज्ञानेश्वरी माहीत नाही, देव माहीत नाही, सर्वत्र विषयी गोंधळ माजत असे म्हटलंय ना, अशात तो टाकला जातो. म्हणून मनुष्य आपल्या कर्मानुसार ज्या त्या गर्भात जात असतो. अशा प्रकारे हा आलेला आहे, पण त्याला माहीत नव्हतं. म्हणून महाराज म्हणतात बाबा एवढा मोठा प्रवास करून तू आता कुठल्या का होईना गर्भाला आलाय ना,
मग इथं आल्यानंतर काय कर अभंगाचं पहिलं चरण. आलिया संसारा उठावे गगरा आलिया संसारा उठावे गगरा आलिया संसारा उठावे गगरा आलिया शरणा उदारा पांडुरंगा शरणा उदारा पांडुरंगा शरण उदारा पांडुरंगा हे काळाचे दाना कुबेराचे हे काळाचे दाना कुबेराचे शरण उदारा पांडुरंगा शरण उदारा पांडुरंगा शरण उदारा पांडुरंगा देह हे काळाचे दाना कुबेराचे हे काळाचे दाना कुबेराचे आलिया संसारा उठावे गकारा शरण उदारा पांडुरंगा शरण उदारा पांडुरंगा आलिया संसारा उठावे गकारा शरण उदारा पांडुरंगा शरण उदारा पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा. वा सुंदर म्हटले बरं का, टाळ्या वाजा. खूप आनंद आहे. मला असं वाटतं पहिलीच सेवा असेल कीर्तनाची इथं माझी. प्रवचन केलेलं आहे एक, पण कीर्तन पहिलंच दिस पहा. आलिया संसारा उठा वेग करा शरण जाऊ दारा. कुठून आलेत समजलं का पाटील आता. एवढा मोठा प्रवास करत 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 आलिया. मग आता आल्यानंतर पाठीमागच्या जन्मामध्ये भगवंताला आठवलं नाही म्हणून हे दिवस आले. फिरावं लागलं एवढं. आता फिरायचं का तुम्हाला परत. फिरायचं असेल तर मग संसार करा, आणि फिरायचं नसेल तर संसार करू नका म्हणजे सोडून द्यायचा का. नाही, संसार हा करावा लागणार आहे, पण ज्ञानोबाराय सांगतात तसा करा. असोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी. पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगाने उतरते पक्षी अंगाने उतरते पक्षी अंगाने उतरते पक्षी अंगाने उतरते पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगाने उतरते पक्षी अंगाने उतरते पक्षी अंगाने उतरते पक्षी अंगाने उतरते जग गुंतोनी राहती जग गुंतोनी राहती तैसे असावे संसारी तैसे असावे संसारी तैसे असावे संसारी तैसे असावे संसारी तैसे जगगुंतोनी राहते जगगुंतोनी राहते ऐसे असावे संसारी कैसे असावे संसारी कैसे असावे संसारी कैसे असावे संसारी. वा सुंदर प्रमाण दिलं बरं का. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती ऐसे असावे जोवरी प्राचीनाची जोरी. पहा, प्राचीनाची जी दोरी आहे ना, जी सुकृताची आपल्याकडं साठवणूक आहे ना,
जसं की हे शरीर म्हणजे आपलं सुकृतच आहे. काय आहे बरं? जे आपल्याला आता मिळालेलं शरीर हे पूर्वकर्माचं सुकृत मिळालेलं आहे. मग आता राहत असताना मी तुमच्यावर नाही घालणार, मी स्वतःवरती घेतो. जर मला एखादा काहीही आजार होऊ द्या, झाल्यानंतर मी जर म्हटलं देवा अरे तुझ्यासाठी घरदार सोडलं, आई वडिलांजवळ थांबलो नाही, कोणाजवळ थांबलो नाही, मला आजार व्हावा, मग मला परमार्थ काही समजलं नाही. कारण आता या शरीराला काय काय रोग होणार आहे हे पूर्वजन्मातलंच पाप आहे. हे मान्यच करावं लागतं, त्याशिवाय कोडे सुटणार नाही. आणि इथंच बिघडतं आपला परमार्थात. परमार्थाला लागला आणि काही अडचण आली की लगेच देव बदलतो. प्रत्येक दिवशी या देवाचं काही खरं नाही, त्या देवाचं काही खरं नाही. अरे जवळी असता जगजीवन का दांडोली शिवन, तुझ्यामध्येच भगवान परमात्मा आहे. हृदयामध्ये मी रामू असता सुखाशी आरामू, भ्रांताशी कामू विषयावरी. अशी आपली अवस्था झालेली आहे. म्हणून माय बापांनो, आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा, पांडुरंगाला शरण जा. संसारात आहात ना तुम्ही, अगदी संसार देखील करता येत असतो आणि परमार्थ देखील करता येत असतो. जसं की एकच व्यक्ती असतो, तो कोणाचे वडील असतो, कोणाचा पती असतो, कोणाचा मुलगा असतो, कोणाचा साडू असतो, कोणाचा मेहुणा असतो, कोणाचा मामा असतो, कोणाचा सासरा असतो की नाही? व्यक्ती एक आणि त्याच्याकडे जबाबदारी किती आहे? अनेक. तसंच जेव्हा संसाराला लागलेत ना, संसार हा होणारच आहे, पण परमार्थ लक्षपूर्वक करायचा. आणि परमार्थ हा स्वतःच्या उद्धारासाठी करायचा असतो, नो हे परिवारासाठी परमार्थ नसतो होत. परमार्थ ही स्वतंत्र साधना आहे. परमार्थ हे वाघिणीचं दूध आहे. कशाचं दूध येते? आणि वाघीण आपल्या पिलाला कधी शिकवत नाही फितुरी करायचं. ती आपल्या पिलाला सांगत असतं, तू माझं दूध पिला ना, ज्या जंगलात जाशील त्या जंगलाचा राजा हो, तिथं गुलामी करू. तसंच आहे आपलं अध्यात्म म्हणजे वाघिणीचं दूध आहे. आणि हे ज्ञान आम्हाला शिकवतं. अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शन. हे ज्ञान आम्हाला शिकवतं. ज्याने अध्यात्म समजून घेतलं, कुठलंही संकट येऊ द्या तो असं बाजूला करतो. त्या संकटात तो गुंतत, तो समजत असतो जे समोर येऊ राहिलं या शरीराचं प्रारब्ध आहे. शरीर जाणं आणि प्रारब्ध जाणं, पण मी माझ्या भगवंताशी एकनिष्ठ राहणार आहे. मी कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याला सोडणार. आणि बोटामध्ये अंगठी करून घ्या. मी नेहमी सांगतोय का अंगठी करायची बोटामध्ये. कसली बरं? त्या अंगठीवरती लिहायचं ये भी दिन जाएंगे. काय लिहायचं? ये भी दिन. अगदी कांद्याला 80 रुपये भाव भेटला, खूप पैसा आला, नोटा मोजू राहिला, नोटा मोजता अंगठीकडे बघायचं ये भी दिन. अचानक काहीतरी संकट आलं, एखाद्याचा काहीतरी ऍक्सिडेंट झाला असेल, जवळचं काहीतरी खूप मोठं संकट आलं. आणि मग अशा संकट प्रसंगी देखील देवाच्या नावानं बोट नाही मोडायची, अंगठी पाहायची. अंगठीवर काय लिहिलेलं आहे? ये भी दिन. म्हणजे सुखाचेही दिवस जाणार आहे आणि दुःखाचेही दिवस. सर्व दिवस अगदी इतिहासामध्ये जमा होत असतात. परंतु मी माझ्या भगवंताला विसरणार नाही. मी सर्व भावे माझ्या भगवंतावरतीच प्रेम करणार आहे. मी माझ्या मुलांमध्ये गुंतणार नाही. कारण काय असतं, आपलं काय होतं सांसारिक लोकांचं, सांसारिक मनुष्य हा गुंतत असतो. कशामध्ये? बाल्य अवस्थेमध्ये आई वडिलात गुंतला, तरुण अवस्थेत पतीत गुंतला, थोडस वय वाढलं की त्यांच्या पोहरात गुंतला, तदनंतर नातवंडात गुंतला. कधी सुटला? आयुष्य जर दुसऱ्यात गुंतवण्यात खर्च कराल, मला सांगा, मी जो प्रवास तुम्हाला सांगितला, या प्रवासात कोणता नातू तुमच्या सोबत होता बरं फिरायला? होता का? क्षणिक आहे महाराज. या शरीराचं प्रारब्ध जोपर्यंत आहे तोपर्यंत सगळे माझा 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 म्हणतात. जोवरी नगा तोवरी म्हणती माझा माझा, मानिती लहान थोर देह सुखाची या
आणि इंद्रिय मावळले आला. ज्या पत्नीला तर हाताच्या फोडासारखं जपलं महाराज, आरतीच पाठ केली होती जगदीश भाऊ. जे देवी जे माझी बायको, तू जे सांगेल ते ऐकू. जेव्हा आता नाक मुख गळू लागले, लाल आणि शेंबूड श्वाना परी गती झाली. अवघे करती हाड हाड. काय करता तू? तीच बाई म्हणते, बाईल म्हणे खर मरता तरी बरे, नासिले घर. खर म्हणजे काय बरं? गाढव. तीच पत्नी म्हणणार आहे पुढे तुम्हाला, या गाढवाने सारं घर थुंकून. अशी दशा आल्यावरती बरं वाटेल का? तेव्हा तैशी दशा येईल पुढे, मन होईल वेडे, तव चिंतुनी ठेवी चोखडे. मी सांगितलेलं हे चोखडं आत्मज्ञान डोक्यात ठेवा, सोडून देऊ नका. कीर्तन हा टाइमपासचा विषय नाहीये महाराज. जे सांगितलं ना अगदी बेंबीच्या देठापासून सांगितलंय तुम्हाला. पहा, म्हणून कोणामध्ये गुंतू नका, कारण नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कुणी. अंतकाळी जाशील प्राण्या, बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. इथं कोणीच कुणाचं नाहीये महाराज, कोणीच कुणाचं नाही. मला जास्त गायन नाही येत करता, पण बोलता येतं थोडं थोडं मला गुरुच्या कृपेने. विठ्ठल विठ्ठल जे येतं ते पोट तिडकीनं सांगतो महाराज. जे येतं का ते अगदी, कारण निस्वार्थ भावनेने वारकरी संप्रदायाची सेवा करायची, कुठली अपेक्षा न करता. अगदी असंच करत राहायचं. भगवंताला एकच मागणं आहे, देवा जो माझा शेवटचा दिवस राहील ना भगवंता, तुझंच असं चिंतन करता करता मला असंच घेऊन जा. पहा विठ्ठल, या संसारामध्ये गुंतू नका, कारण येरती माईके दुःखाची जनती, नाही आदी अंती अवसान. संसारातली कुठलीच गोष्ट ही आपल्याला सुख देणार नाही. त्यामध्ये आहात ना, आहात असताना कर्तव्य कर्म करा, पण हे माझं आहे असं म्हणू नका. कारण याला माझं म्हटलं की दुःख तुम्हाला सोडणार नाही. आहात ना याच्यामध्ये, जैशी स्थिती आहे तैशा परीर आहे, कौतुक तुप आहे संचिताचे. प्रत्येक भोगाला भोगायचं आणि पाठीमागं टाकायचं, असं करत 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 आयुष्याचा भानू मावळणार आहे. म्हणून शरण जा उदारा पांडुरंगा, कारण देह हे काळाचे, धन कुबेराचे. देह कोणाचा आहे बरं? काळाचा आहे. आणि आपल्या खिशातला पैसा पण आपला नाही, तो पण कुबेराचा आहे. या ठिकाणी देता देवविता, नेता नेवविता. देणारा देखील हा विश्वाचा मालक आहे आणि नेणारा देखील हा विश्वाचा मालक आहे. म्हणून अशा प्रकारचं देवाचं भजन करा, देवाला आपलंसं करून घ्या, भगवंताच्या स्वाधीन आपली ही काया करून टाकायची. म्हणून तर कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. अर्जुनाला सांगत असताना भगवंताने सांगितलं, बाबा पुण्य जरी केलं तरी मलाच अर्पण कर, पाप जरी केलं तरी मलाच अर्पण कर, तुझा दाखला मोकळा राहील. आणि तसंच जे जे कर्म होईल ते भगवंताला रोज हिशोब द्यायचा. देवा झोपताना म्हणायचं, देवा आज दिवसभरामध्ये जेवढं जेवढं पुण्य झालं असेल तुलाच अर्पण, जेवढं चुकून पाप घडलं असेल ते तुला अर्पण. असं करत 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 आयुष्य आपल्याला कडापर्यंत न्यायचं आहे. कारण आपण निमित्ताचे मालक आहोत. कसे मालक आहोत? निमित्ताचे मालक आहोत. शेवटचं चरण. निमित्ताचा धनी केला से प्राणी, 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 निमित्ताचा धनी